मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी पण कोणी नाही। ज्योतिष कार्यालयाचं सर्व कार्य मी स्वतः करत असतो। आजच्या कार्याचा विषय विवाहविषयक आहे। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। विवाह ठरवण्यापूर्वी आपण जी सावधानता बाळगायला पाहिजे, ही सावधानता बाळगली नाही तर काय कसं होते याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत। घाईगर्दीमध्ये उरकलेले विवाह किंवा नात्यासंबंधातच ओळख परिचित असलेले विवाह, त्याचप्रमाणे प्रेमविवाह अशा करता ज्योतिषाकडे जाण्याची प्रवृत्ती फारशी लोकांची नसते किंवा ज्योतिषाकडे जाऊन ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करून घ्यावं असं पण कोणी करत नाही आणि मग शेवटी कालांतराने जे नको व्हायला असते ते होते। अशी प्रकरणं या महिन्यामध्ये माझ्याकडे जास्त येऊ लागलेली आहे, म्हणून तोच विषय निवडावा म्हणून मी तो आजचा विषय घेतलेला आहे। पहिला प्रथम प्रेमविवाह हा झाला त्यांचा। प्रेमविवाहाचा संबंध त्यांचा जवळजवळ 4 वर्ष चालला। आईवडिलांना सांगितलं नाही, कल्पना पण नव्हती, कारण आईवडील गावाकडे राहत होते आणि प्रेमसंबंध इथे सुरू होते। आणि अचानक आईवडिलांनी मग विवाहाचा विषय काढला तर आम्हाला अजून करायचं नाही आहे, अजून करिअर करायचं आहे, पगार वाढू द्या, फ्लॅट घेऊ द्या वगैरे कारणे सांगून टाळत होते आणि इकडे त्यांचा विवाह संपन्न होऊन गेलेला होता। आणि मग ज्या वेळेला डिलेवरीची वेळ आली त्यावेळेला मग सगळं ओपन करावंच लागलं, सांगावंच लागणार आहे। आणि मग त्या वेळेनंतर आनंददायक वार्ता म्हणजे संतती झाली। आईवडिलांना नाखुश म्हणा की काही म्हणा, जे झालं ते झालं, स्वीकारावं लागते। आणि मग त्यांनी तो मूल झालेलं आनंदोत्सव साजरा केला आणि थोड्याच वेळेला, थोड्याच दिवसात म्हणजे वर्षभरात कोणाला काय झालं कोणास ठाऊक, आणि मग तो घटस्फोटाचा निर्णय त्यांनी घेतला। इतक्या तळखापडकी तो निर्णय झालेला आहे आणि तो त्या निर्णयाला आईवडीलही हजर नाही, त्यांनी स्वतःना तो निर्णय घेतला। आणि मग स्वतःचा निर्णय घेत असताना मग दुसऱ्या विवाहाची पाळी आली, दुसऱ्या विवाहाचा योग आला, तर मग दुजोराचा शिक्का मिळाला आणि दुसऱ्या विवाहासाठी मग मात्र विवाहाच्या दृष्टिकोनातून ती उणीव तयार होते आणि मग ती उणीव झाली। त्याला 4 वर्ष झाले, अजूनही विवाह नाही, दोघांचाही विवाह नाही। आता दोघांचा विवाह नसताना प्रकरणाला कालाटणी मिळाली। आता त्यांचा प्रश्न असा आहे की आम्ही दोघंही एकत्र आलो तर चालेल का, असा प्रश्न माझ्याकडे उपस्थित करण्याचा ते प्रयत्न करत आहात। आता त्यांच्या कुंडल्या आपण जर पाहिला तर षडाष्टक योगाची वगैरे तर मी त्या मानत नाही, परंतु कुंडल्या ह्या विरोधाभासातच आहे। विवाह करू नये असं शास्त्र सांगते, मग पहिला विवाह करू नये, मग दुसरा विवाहाला होईल का, तर नकारच येईल, कारण शास्त्र काही बदलत नाही, नियम बदलत नाही आणि मी त्यांना नकार दिलेला आहे। आणि त्यानंतर मग आता 5वं वर्ष आरंभलेलं आहे आणि 5वं वर्ष आरंभलेलं असताना विवाह योग नाही। असो, दुसरा एक प्रश्न असा आहे, त्यांनी गुणमिलनानुसार विवाह केला। गुणमिलनामध्ये विवाह होत असताना 22 गुण होते, परंतु कुंडल्यात जमत नव्हत्या आणि मग वादातीत संसार सुरू झाला। आणि वादातीत संसार सुरू होत असताना शेवटी मग दुरावा निर्माण झाला। ती मुलगी माहेरला राहू लागली, त्याच्यात 2-3 वर्ष गेले आणि 2-3 वर्ष गेले असताना मुलीने स्वतंत्र निर्णय घेतला विवाहाचा आणि मुलगा हा अविवाहित राहिला। आज या गोष्टीला 6-7 वर्ष झाली आहे, पण त्या मुलाचा विवाह अजून झाला नाही। त्यानंतरची तिसरीची गोष्ट अशी आहे
सुशिक्षित फॅमिली आहे आणि त्या जाती समूहामध्ये खाजगीरित्या पंचायतरित्या दुसरा विवाह करता येत नाही, घटस्फोट कोर्टामार्फत घ्यावा लागतो आणि कोर्टामार्फत घेत असताना त्यांची 8 वर्ष निघून गेली आणि 8 वर्ष वयाची वाढली. आता वाढत्या वयामध्ये मुलगी मिळणं कठीण आहे, म्हणून आता त्या मुलीला तर मुलगा मिळून जाईल कारण मुलीची संख्या कमी असल्या कारणाने. पण मुलाच्या आयुष्यामध्ये मात्र आता असा चक्र निर्माण झालेला आहे की विवाह होईल की नाही आणि मुलगा एकुलता एक आहे, श्रीमंत आहे, घराणे आहे, काय करावं काय नाही हा एक प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. तर याच्यासाठी आपल्याला विवाहाचं करायचं आहे, पण विवाह करत असताना 2 शब्द ज्योतिषशास्त्राविषयी मार्गदर्शन घेतलेलं काय वाईट आहे. चांगला जाणकार ज्योतिषाकडनं आपण खचितच मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्याला जे पुढे येणारं संकट आहे ते संकट येत नाही, टाळली जातात किंवा काही रित्यात काही उपासना आराधना ग्रहाच्या असल्या तर त्या आपल्याला करता येतात आणि त्या उपासनेच्या आराधनाच्या माध्यमातून आपल्याला आपलं साधता येते. कारण उपासना आपण केलेल्या आहे त्या काही वाहून जात नाही, त्याला फळ मिळते, त्याला आपल्याला यश मिळते आणि दोघंही मग संसार सुखाचा होतो, समाधानाचा होतो, हे आपण बघायला पाहिजे. आणि मी अधिकतर अशा जोडप्यामध्ये बघितलेलं आहे की वादातीत आहे, दुरावा आहे, 2-4 महिन्याचा दुरावा, 6 महिन्याचा दुरावा, परंतु आता त्यांचे संसार सुरळीत चालू झालेले आहे. परंतु घटस्फोटही घ्यायचा असेल तर निदान ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन तरी घ्या, कारण घटस्फोट घेतला मग पुढे आपला विवाह होईल की नाही हे तर बघायला पाहिजे की नुसतं घटस्फोट घेणं हे महत्त्वाचं आहे. घटस्फोटानंतरची जी स्थिती निर्माण होणार आहे ते आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला हवं. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपला दुसरा विवाह होत असेल तर मग घटस्फोटाला होकार द्यायला काही हरकत नाही, पण दुसरा विवाह नसेलच आपल्या नशिबात तर मग काय कराल. मग जे आहे त्याच्यात मिळवण्याचा प्रयत्न, 4 चौघ नातेवाईकांना मध्ये टाकण्याचा प्रयत्न आपण करावा आणि आपला संसार सुरळीत चालण्याचा प्रयत्न दोघी बाजूकडून करावा. आणि होतात. आजकाल शिकलेली मंडळी आहे, सुशिक्षित मंडळी आहे, मुलं पण आहे, मुली पण आहे, आई वडील पण सुशिक्षित असतात, त्यांना पण मुलांचा विवाह मोडावा असं वाटत नाही आणि मग असे जे आहे दुरावा झालेला आहे तो आपला मग पुढे सुरळीत संसार होतो. आणि मग पुढे जर अपत्य नसलं ना अपत्य झालं तर मग अपत्यामध्ये प्रेम निर्माण होते, संततीमध्ये प्रेम निर्माण होते, दुसरं अपत्य होते आणि मग तो संसार सुरळीत होतो असा आहे. पण याच्यासाठी मात्र ज्योतिषशास्त्रच हे तुम्हाला उपयोगी पडेल, ज्योतिषशास्त्रच तुम्हाला मार्गदर्शन करेल. इतर कोणीही मार्गदर्शन आपल्याला करता येत नाही. विज्ञानामध्ये मार्गदर्शन याचं मिळणं अशक्य आहे, हे लक्षात घ्यायला आपण पाहिजे. काही वेळेला काय होते की आपल्याच नात्यातली मुलगी आहे, आपल्याच नात्यातला आहे, पाणी गिरणीचं आहे, पण गुण मिळत नाही असं मी म्हणत नाही. गुण मिळणं मला नको आहे. गुण कुठले मिळायला पाहिजे, स्वभावाचे गुण मिळायला पाहिजे, ग्रहाचे गुण मिळायला पाहिजे, आणि आंतरिक तुमच्या याच्यामध्ये विवाहस्थान जुळते की नाही ते मिळायला पाहिजे, उत्तरार्धी जीवन सफल आहे की नाही हे बघायला पाहिजे, संतती होणार आहे की हे बघायला पाहिजे, विवाहानंतर भाग्ययोग आहे, लाभयोग आहे हे बघायला पाहिजे. आणि कोणाला याच्यामध्ये सुखाचा विवाह जर आपल्याला करायचा असेल तर हे सगळं बघायला हवे. लाभ बघायला हवे, भाग्य बघायला हवे, संपत्ती लक्ष्मी सगळं बघायला हवे, मुलीचा स्वभाव, मुलाचा स्वभाव हे आपल्याला असं कळत नाही. तुम्ही कितीही आले तर आपल्याला फक्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहगुणाच्या योगातून आपल्याला कळते की समोरची व्यक्ती कशी आहे, निदान आढावा तरी आपल्याला घेता येतो. म्हणून माझं सांगायचं तात्पर्य या व्हिडिओमध्ये हेच आहे की आपल्याला जर संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, संपूर्ण आयुष्य संसार करायचा आहे आणि आपल्याला वंश निर्माण करायचा आहे तर सुखासीन जीवन झालेलं पाहिजे. आजकाल सगळं धावपळीचं जीवन आहे. त्या धावपळीच्या जीवनामध्ये असं जर विवंच झाले तर तुम्ही व्यवसाय कसा कराल, तुम्ही नोकरी कशी कराल, तुम्ही जीवन कसं जगाल हे प्रश्न आपल्यापुढे येतातच की नाही. मग रात्रीची झोप हरवते, सारखी ती चिंता असते, मग दुःख येते, मग दुःख निर्माण झालं की चिंता, मानसिक चिंता, व्यथा, मग त्याच्यातून होणारे प्रकार आणि मग त्याच्यातून अनारोग्याची स्थिती, मग आईवडिलाला चिंता, मग सगळं कुटुंब या चिंतेच्या गर्दीत गारते. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला एकच आहे की विवाह करण्यापूर्वी विवाह करा, नाही म्हणणं असं नाही, तुम्ही तुमच्या मताने केला तरी चालेल, काही केलं पण विचारून घ्या आणि काही उपासना आराधना असेल तर ते करून घ्या, एवढंच आहे. कारण तुम्ही उपासना आराधना करतात तर उपासना आराधना करत असताना तुम्ही देवाच्या उपासना करता, एखाद्या महाराजाच्या उपासना करतात, ते ठीक आहे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे.
परंतु ग्रहगोलाचे शांती असली की ग्रहगोलाची उपासना असेल, उच्च नीचता असले, शत्रुत्व असले, षडाष्टक योग असले, अंधकार योग असले, चांडाळ योग असले, कुयोग असले, ग्रहण योग असले, तर मग काय करा? स्फोटक योग असले तर काय करा? मग याच्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेणं अगदी उचित आहे. हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी 6x11 किंवा 12 किंवा 5x11 किंवा 12 असं पाकिट पाठवा. त्याच्यावर 25 रुपयाची 20 रुपयाची साधी पोस्टाची तिकीटं लावा आणि त्याच्यावर आपला पत्ता लिहा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालून मी आता पत्ता सांगितला आहे तो पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. लक्ष्मी कवच आहे आणि दुसरं सर्व कार्यसिद्धी यंत्र आहे. मोठं यंत्र आणि लहान यंत्र आहे. आपल्याला ही सर्व यंत्र आपल्याला देवघरात लावायची नाही, सर्वांना दिशेला अशी लावायची आहे. आपला व्यवसाय कुठलाही असो, केश कर्तनाचा व्यवसाय असो, टेलरचा व्यवसाय असो, ब्युटी पार्लरचा व्यवसाय असो, कापडाचा व्यवसाय असो, दवाखान्याचा व्यवसाय असो, ज्वेलरचा व्यवसाय असो, फुल भंडार असो, आपला मेवा मिठाईचा व्यवसाय असो, कुठेही असलं तर ही आपल्याला सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. त्याची मागणी तुम्ही केली की आम्ही ती लगेचच पाठवत असतो. त्याचं डिपार्टमेंट वेगळं आहे हे लक्षात घ्या. असो, आजच्या कार्यक्रमाचा समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.